बाप्पा, सरकारने आम्हाला लाडकी बहीण योजना दिली, पण सुरक्षित बहीण योजना देणार कोण? या गणेशोत्सवात बाप्पा तुझ्याकडे एकच मागणं घालते, जस्टिस, अर्थातच न्याय. तुझ्या प्रत्येक लेकीला न्याय भेटला पाहिजे. हा अत्याचार जो चाललाय तो थांबला पाहिजे. बाप्पा तुला सांगू, तुझ्या प्रत्येक लेकीच्या मनात एकच भीती बसली आहे, आता तिच्यानंतर माझा नंबर तर नाहीये ना. अरे चूक काय होती त्या मुलीची जिने 36 तासाची ड्युटी केली आणि त्यानंतर तिला काय भेटलं तर मृत्यू. यासाठी काम करायचंय, यासाठी जीवाशी झगडायचंय. मुलींनो, स्वतःचा आवाज उचला जर तुम्हाला पुढचं शिकार नसेल व्हायचं. सरकारला सांगणं आहे की जेवढा तुम्ही हा न्याय लांबवणार आहात तेवढाच तो नाकारल्यासारखा होईल. घरातल्या प्रत्येक मुलीला प्रोटेक्ट करायच्या जागी जर प्रत्येक मुलाला शिकवलं गेलं तर हे जग बदलेल. अरे आम्हाला सुरक्षा हवी आहे, आम्हाला न्याय हवा आहे, आम्हाला फ्रीडम हवंय, आम्हाला फिअरडम नकोय. गणराया, तूच विचार कर, जर आज पांढरा कोट लाल होत असेल तर ही सोसायटी किती काळी झाली. असं म्हणतात की त्या मुलीने ते मागितलं. अरे कित्येक वर्ष झालं ती मुलगीच तुम्हाला चांगले लॉज मागतीये, ते तुम्हाला नाही देता आले. मुलींना हे नका शिकवू की हे नको घालू, ते नको घालू, असे ड्रेस नको, तसे ड्रेस नको. त्या लोकांना शिकवा की अत्याचार नाही करायचा आहे. मुलींना सांगणं आहे की लपू नका, आवाज दाबू नका, स्वतःचा बाहेर व्हा आणि स्वतःचा आवाज उचला. आपल्याला आझादी बघायची आहे, फक्त हसायची बोलायची नाही, तर बाहेर मन मोकळेपणे बाहेर निघायची सुद्धा आझादी हवी आपल्याला. हा माणुसकीचे हे काळे दिवस थांबले पाहिजे. जर असंच चालत राहिलं तर माणसांना सुद्धा माझं एक म्हणणं आहे की असा माणूस बना की तुमच्यासोबत असणाऱ्या प्रत्येक मुलीला, प्रत्येक बाईला, प्रत्येक स्त्रीला रेस्पेक्ट आणि प्रोटेक्ट दोन्ही भेटलं पाहिजे. बाप्पा, एवढं ह्यावेळेस एक मागणं पूर्ण कर, हीच तुझ्या प्रत्येक लेकीची विनंती आहे. जय गणेश.